आता येवळ बेने चुरली का नाही पर्स परत चुरली का नाही खरं काय सांगायचं चोरी साहेब मी मग कोणी चुरली पर्स मला नाही माहित साहेब. ग बस आता मी विचारल तेवढंच सांगायचं फक्त नाव काय रोहित माने. माझं नाव सांगशील माझं नाव स्वतःच नाव सांग मंदार बोबदे. मंदार बोबडे लिहून घ्या कुठे राहतो धरसोलवाडी. कुठे धरसोलवाडी. धरसोडवाडी हा अबे ती एम एच जॉबाचं देऊळ आहे ती धरसोडवाडी हा बरोबर. तिथं राहतो तू एम एस जोबाचं देऊळ आहे ना हा. त्याचं पायथ्याशीच मी राहतो. म्हणजे एम एस जोबाच्या देवळाच्या बाहेर जे पाया आहेत ना हा. तिथं नारळ फोडला तर त्याची एक कवटी घळून डायरेक्ट माझ्या घरी येते. एवढ्या जवळ राहतो मी. देवाच्या गावातला आहे तू अहो माझं घर म्हणजे पावनभूमी आहे सर. अरे मग लाज वाटाय पाहिजे मग कशाला चोरी केली रे तू हा एवढ्या चांगल्या का देवळाच्या ठिकाणी राहतो चोरी का बरं केलीस हे कुठलं रडते एम एस जोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. एम एस जोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. पोलिसांनी मला चोर म्हणून पकडला. यावा तुम्ही द्यावा साप द्यावा. यावा तुम्ही द्यावा साप द्यावा. मला जो देतो त्रास मला जो देतो त्रास. सर चोर तो चोर सर सर ऐकताय का तुम्ही चोर तो चोर वरती भंगार गाणं गातोय फोडा त्याला. जरा थांबा ना तुम्ही लय कडक होऊ नका जरा थांबा मला शाप देणार होय नाही कुणाला शाप दिला मग मी देवाकडे धावा करत होतो. नाही शापचं काय म्हणलं तू शाप देतो म्हणला कोणाला मी तुला इथं आणलंय का नाही तुला कोणी आणले त्याने आणलंय. त्याने आणलंय की हा. नाही मग ह्यासनी शाप दे की मला कशाला शाप देतोय सर सर मला कशाला शाप पाहिजे. तुम्ही जरा खाली बसा तिथं जरा शांत 2 मिनिटं शांत बसा म्हणजे ती एम एस जॉबाचं मोठं देवळ आहे ते मेन एम एस जोबची मेन ब्रांच तिथं हा तिथंच म्हणजे तू राहतो तिकडे राहतो मी. आम्हाला दर्शन मिळेल काय नमस्कार 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 मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा मिक्सर घेतो त्यात आलेल्या मान्यवरांचं खोबरं खाऊन टाकतो आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मिरची मसाला आणि माझ्या कवितेचा लिंबू पिळला की झाली आपली चटकदार चटणी तयार. प्रेमाचं मीठ राहिलं. हा? हुआ पे लागा लागा रे नमक इश्क का तेरे इश्क का ओरे ढुशुम. विमान. काय हॅलो काय चाललंय काय केलं तुम्ही आता नाही ते कार्यक्रमाची सुरुवात ना मी नेहमी माझ्या अशा क्रिएटिव्ह पद्धतीने करत असते. अरे पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात पाहुण्यांचं खोबरं खवलत तुम्ही असं नका करू ना नाही वही तर आपली स्टाईल आहे. बदला मग ती आ? बदला ती स्टाईल वैत आपली स्टाईल जी आहे ना ती बदला काय होतंय कुठला तरी मान्यवर इतकी वर्ष अभ्यास करून मान्यवर यासाठी होत नाही ना की कुठल्या तरी टेलिव्हिजन शो मध्ये विचित्र केसाच्या बाईने त्या मान्यवराचं लाईव्ह कार्यक्रमात खोबरं खावावं नाही हसू नका आणि मला सांगा ते कवितेचा लिंबू पिळला म्हणजे काय अय्या म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. नाही अहो असं काय करताय म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे त्याची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. बर. अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून माझ्या कवितेची वाट बघत असतो. अरे वा मग सुरू करू कविता. प्लीज अशफाक अशफाक. कोण असपाक ते कवितेच्या अगोदर करतात नाही काय ते इर्षाद कधीपासून. अरे आधीपासून हे काय आज नवीन नाही आलंय अरण्या ते आधीपासून आहे अरे हा. ते चुकलेच नाही त्यांना कशाला सांगताय माहिती असतं पाहिजे. प्लीज थांबा ना काय प्रेक्षक आहेत ना कविता सुरू सुरू करू ना. Yes, हा. yes. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे वाचा रे. अरे वा वाचा 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 रे पुस्तक तुम्ही वाचा रे. वा, वा, वा. वाचा 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 रे पुस्तक तुम्ही वाचा रे. मोराला सांगा नाचा रे. मोराला सांगा नाचा रे. नाचून दुखल्या टाचा रे. टाचेत घुसल्या काचा रे. टाचेत घुसल्या काचा रे. काचा हमको टोचा रे. झाला फिर लोचा रे. मामाचा तू भाचा
वाचा रे, मामाचं तू भाचा रे, मामाच्या गाडीला पोचा रे, वाचा 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 रे, वाचा सगळ्यांनी वाचा रे. जबरदस्त. अंगावर पोचा आला. काय आला? पोचा आला. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही 99 मैत्रिणी ह्या नावाने कविता संग्रह का नाही छापत? का 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 म्हणजे सौमित्र तुम्हाला चालतो मग 99 मैत्रिणी नाही चालत? नावासाठी का नाही म्हणत आहे मी, का यांचा कविता संग्रह का हवाय तुम्हाला? मस्त कविता कर. ही मस्त होती कविता, याच्यासाठी तुमच्या अंगावर पोचा आला. काय कविता आहे? यमक काय जुळवलंय, काचा टाचा वाचा. एक यमक जुळवलं नाही तुम्ही, पण त्या कवितेसाठी बरोबर उपमा आहे ती. कुठला? बसा शोधत. काय हे काय कविता आहे ही? आणि या कवितेसाठी अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून थांबलाय. हो. खरं तर तुमच्या जिभेवर गरम गरम तेल टाकलं पाहिजे या कवितेसाठी. नका करत जाऊ तुम्ही कविता. काय करताय? कार्यक्रम सुरू करा ना, लाईव्ह हो कार्यक्रम. हो सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वी सरळ ढापे. अरे काय ओय ओय थांबा, कसलं टाळ्या? काय नाव घेताय का आरोप करताय? म्हणजे सरळ सरळ ढापे नाहीये, पृथ्वी सरळ ढेपे असं नाव आहे. अच्छा, पृथ्वी सरळ ढेपे. टाळ्या. नमस्कार. आजचा जो आपला अत्यंत महत्वाचा विषय, खरं तर हा वाचन सर संस्कृती. आपल्या प्रेक्षकांना Excuse me? येस बोला सर. काय झालं? सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडला आहे. सर प्लीज बोला. हा, तर आपला आजचा जो विषय आहे, हा. नाचन वासंती बुद्धी का बाल खातो चिकना. काय विषय आहे आपला? नाचन वासंती बुद्धी का बाल खातो चिकना. सर नाही चुकीचं वाचताय. तसं नाही लिहिलंय. हे लिहिलंय वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना. सर बसा. सर प्लीज बसा. तुम्हाला लांबून दिसत नसेल, प्लीज बसा. काय प्रेक्षक ना अचानक वेगळंच काहीतरी बोलायला लागतं. थोडंसं होतं. एनिवे आपण मूळ विषयाकडे येऊया पुन्हा. आजचा जो विषय आहे, पुन्हा मी सांगतो, वाचन संस्कृती अत्यंत महत्वाचा विषय. लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती. माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात ना, अन्न वस्त्र निवारा. मला वाटतं माणसाच्या 4 मूलभूत गरजा असतात. 4. चौथी गरज कुठली? तर वाचन. असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. कोण म्हणतं? कोण म्हणतं? असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. म्हणजे मला नाही म्हणलं कोण. नाही, असं येऊन नाही म्हणत. आता असं पण म्हणतात ना, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. येऊन नाही बोलत, गप्पी मासे पाळा असं नाही बोलत. ती पण नाही म्हणलं कोण. खरंच नाही म्हणलं. आमच्याकडे कसं असतं, आम्ही आपला रस्त्याने निघालो असलो का, राम कसं काय, ते पेपर वाचत असला का नाही तो बेने हे तर माणूस बोलतोय, पेपर वाचून काय शानपणा जा मुस्कडीन ठेव पेपर खाली माकडा. असं असतं आमचं. नाही असं नाही, म्हणजे असं ग्रीट करण्यासाठी भेटण्यासाठी वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर वाचाल असं नाही भेटत. असं कोणी वाचाल तर वाचाल हे बोधवाक्य आहे. बोधवाक्य असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. अर्थ काय ते समजून घ्या. वाचाल तर शिकाल, शिकाल तर टिकाल, टिकाल तर जगाल, आणि जगाल तर जिंकाल. सर क्या बात आहे, माझ्यासारखे तुम्ही पण कविता करता वाटतं. शांत. तर सांगण्याचा उद्देश काय की हे असं असलं पाहिजे ना. वाचनाने काय होतं, वाचनाने आपण समृद्ध होतो, सजगता येते. तुम्हाला सांगतो, वाचत चला. ब्लॉग वाचा, लेख वाचा, वर्तमानपत्र वाचा, जे मिळेल ते वाचा. पुस्तक वाचा. पुस्तक हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे. काय सांगताय? हो, मला सांगा तुमच्यापैकी किती जण वाचतात? एकही माणूस वाचत नाही तर का बोलवलंय यांना चर्चेला? मला सांगा, किमान तुमच्यापैकी किती जणांच्या घरात पुस्तकं आहेत बाबा? एक तरी पुस्तक असेल. आहे. गुड, थँक्यू. मग ते वाचता की नाही? माझ्याकडे आहे पुस्तक. गुड. ते वाचत नाही मी. मग काय करता? ते वटकन म्हणून लावतोय. वटकन म्हणून ताटाच्या खाली लावते, ते नाही का? आमच्याकडे कसं पातळ मटण असतंय ना हो, ती एका जागेवर राहत नाही. कालवण नुसतं इकडून तिकडं पळत असते, त्याच्यामुळे मग खाली लावलं नाही. कालवण एका जागेवर आलं, भाकरी कुस्करली की मग वाढायचं. त्याच्या 4 जण आहे आम्ही घरात.
4 पुस्तकं आणले एवढी ठुकळी अशी चौघ लावतो वराबलं नाही मग काय कटाळा येतो ना उठायचा पोट भरलेला असते मग त्याच आपलं तिथल्या तिथे पान फाडायचं आपला हात बीत पुसला की निवांत गडी. अरे काय लाज आहे का तुम्हाला? लाज आहे हे? अरे काय हे कोण प्रेक्षक आहे हा? जे पुस्तक मी वाचायला सांगतो ते फाडून हात पुस्त. अरे नका ना करू असं प्लीज. तसं नाही करायचं बाबा. वाचनासाठी कुणीतरी वापरताय का पुस्तक? मी वाचतो पुस्तक सकाळचं. व्हेरी गुड व्हेरी तर काय होते पहिली वेळ वाचली की मला झोप येते. आणि मग तू एक काम कर, तू दुसऱ्या ओळीपासून सुरुवात कर म्हणजे तुला झोप येणार नाही. काय सांगताय? हा तुला नक्की येणार नाही. काय पटलं तुला? काय सांगतो एवढं पटलं तुला? एवढं मूर्ख ते काहीतरी सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही. काय प्रेक्षक आणलाय तुम्ही मला कळत नाही. नेहमीचे प्रेक्षक आहेत सर. लॉजिक क्वीन नेहमीचे प्रेक्षक. हे तुम्ही जर शांत बसा. पुस्तक वाचणं हे बघ मला मान्य आहे. काय होतं ना ही सवय नसते आपल्याला, वाचनाची सवय नसते, त्यामुळे ना आपल्याला झोप बीप येऊ शकते. पण मग काय करायचं, पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी रोज किमान 5 पानं वाचायची. काय 5 पानं वाचली ना हळूहळू आपल्याला सवय होते. आज 5 पानं, उद्या 5 पानं. येस येस मी रोज 5 पानं वाचतो. व्हेरी गुड. असा माणूस पाहिजे. गुड. पण कुठली पानं वाचली ही माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात नाही राहत. होऊ शकतो. जेन्युइन प्रॉब्लेम आहे. काय कधी कधी आपण पटापट वाचत जातो आणि लक्षात राहत नाही. अरे काल कुठल्या पानावर होतो. बुकमार्क असतं सर. बुकमार्क काय असते? बुक एक असतं एक पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी एक बुकमार्क असतं. तुम्ही पहिली 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं. मग पुढची 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं. म्हणजे काल काय वाचलं हे लक्षात राहतं. पण मी तसं नाही वाचत ना. मला सगळ्या पुस्तकातली कुठलीही 5 पानं वाचतो त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही राहत. मग बुकमार्क कुठे ठेवायचं? चिड येते मला शपथ मला हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना यांना आत्ता घरी पाठवा. अरण्या हं? तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. मग थांब. अरे बाबा काय गरजच नाही आहे ना. पण गरजच नाही आहे ना. जर मी त्यांना नका ना प्लीज नका ना प्लीज. वाचन संस्कृतीबद्दल बोलायचं आहे की नाही? हो. वाचनाबद्दल बोलतोय की नाही? आहे का कोणाला तरी वाचनाची बेसिक आवड? मी वाचतो सर. माझे दिसेल ते सगळं वाचतो मी. खरंच? हो. काय वाचता तुम्ही? येते लघवी करून ये, येते थुंकून ये, येते कचरा टाकून ये. अरे नाही मुळात तसं नाहीच आहे ते. येते लघवी करू नये असं आहे ते. कचरा टाकू नये असं आहे. मग तुम्ही काय वाचताय ते एकत्र करून कशाला वाचता? आणि मुळात अरे नाही यायचे तू नाही अरे काय गरज काय तुम्हाला वेगळं सांगायची? तेच सांगितलंय ना मी तेच सांगितलंय की नाही नये आहे. आमचं चालतं. अरे अरे मूर्खपणा चाललेला आहे बावळट कुठचे. असं नाही चालत ना. अरे बाबांनो लक्षात घ्या वाचन फार महत्वाचं आहे. तुम्ही आहे ना वाचत चला. जमेल तेव्हा वाचत चला. हे बघा असं म्हणतात आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपल्याला जिम लावायला हवी. बरोबर की नाही? व्यायाम करायला हवं. तसंच मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी आपल्याला वाचायला हवं. जसं शरीरासाठी जिम लावतो तसं वाचण्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी लायब्ररी लावा. सर काय? मी जिम मध्ये जाताना 3 अंडी खातो. बरोबर. मग लायब्ररीत जाताना किती अंडी खायची? अडकलात की नाही? अरे ना मी बघणार नाही. मी आता माझी यायला लागली मग हळूहळू. सर अरे नका ना रे तुम्ही तुलना करू ना. वेगळं आहे ना. जिम वेगळी आहे, लायब्ररी वेगळी. वाचनावरती लक्ष द्या रे. वाचा फक्त. सर चिडू नका. अरे चिडू नको. मग कशी काय वाटेल ते प्रश्न विचारतात हे प्रेक्षक. मग खरं सांगा हा कार्यक्रम टेलिकास्ट होतो ना? होतो म्हणजे का सर नंतर तुम्हीच 5 जण बघता फुटेज आणि हसता? असं नाही सर. आमचे व्ह्युअर्स खूप आहेत सर. अरे मग वागा ना तसं. वागा ना. काय विषय आहे आपला कळतोय का तुम्हाला? हा विषय अत्यंत काय विषय आहे मला सांगा. काय आपला जो विषय भरकटतोय खूप त्याच्याबद्दल मला बोलायचं. बोला सर बोला. आजचा जो आपला विषय आहे ना त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय तो असा आहे. बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. काय विषय आहे? बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. अरे असं नाही लिहिलं का? वेड्यात काय हे? चुकीचं वाचताय सर तुम्ही. विषय बघा काय आहे. वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय. कुणी विषय यो काढला फालतू विषय? असला विषय काढतात कुणी काढलाय?
कदम कदम मी काढलाय विषय. अच्छा तुम्ही काढलाय काय? हो. ओके ठीक आहे. मोरे तुमचं पुस्तक आहे म्हणून मी काही बोलत नाही. अरे 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 हे काय बोलताय तुम्ही? त्या पुस्तक म्हणताय तुम्ही त्यांना? हो पण हे पुस्तक वाचायला मला लय आवडतं. त्यांच्या डोळ्यातल्या भावना वाचायला मला फार आवडतं. पण वेळच देत नाहीत त्या. ठुशुम मोरे ठुशुम. उई मा. जा ना तुम्ही. ठीक आहे मी जातो पुढे. तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो. हलूचिया. बस बस सगळंच बस अजिबात मला आता इथे फ्लट नकोय तुमचा. बावळ जा इथं दोघं जा. आम्ही 5 जण करतो स्किट. मूर्खा. अरे काय वाचन संस्कृतीवर कोणी थांबतच नाही. भलतीच संस्कृती सुरू झाली तुमची. नका ना करू हे. काय सांगतोय ते समजून घ्या बाबांनो. वाचन फार महत्वाचं आहे. हो. आपण आहे ना मुळात आपल्याला कळलं पाहिजे रे बाबांनो की आपण कसं वाचलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे. मला माहिती आहे आपण खूप बिझी असतो, आपल्याला वेळ नसतो. मग आता कसं वाचायचं पुस्तक एखादं? तर बाबा घरातून बाहेर पडताना एखादं पुस्तक कॅरी करा ना. जिथे कुठे जाताय, कामाला जाताय, कोणाला भेटायला जाताय, 5-10 मिनिटांचा वेळ आहे. आता याच्यात विरंगुळा म्हणून काय करायचं तर पुस्तक वाचा, हे की नाही? अशा छान छान गोष्टी करा ना. ऐका हा सर सांगतायत की पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचणार की नाही पुस्तकं? हो. अरे जोर से बोलो. काय कुठून कुठे कशासाठी आहे हे? जोरसे बोलो. अरे वर एक्सप्लेन कशाला करता हो? वेड्यात का तुम्ही जर असे? मला नाही या कुठल्या माणसाशी बोलायचं आहे. ते काही या लायकीचं नाही की मी त्यांच्याशी वाचन संस्कृतीबद्दल बोलेन. ते मागचे दादा आहेत ना ते मला फक्त जरा साधे दिसत आहेत, हुशार दिसत आहेत. त्यांना कळलेलं आहे बहुतेक. कारण मी असं ऐकलंय की कमी बोलणारा माणूस, मितभाषी माणूस हा उत्तम वाचक असतो. त्याचं वाचन दांडगं असतं. सर तुम्हाला काही प्रश्न असेल, तू नाही रे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. बुद्धी म्हणजे सर ती माझी पद्धत आहे. बुद्धी असं मी दरवेळेला विचारतो सर. कमी आहे का कमी आहे का? नीट विचारा ना. आता मी असं म्हटलं ना वाचन दांडगं दिसतंय. पहिल्या त्याला कसं मला तुम्ही खोटं ठरवताय? थांबा ना जरा प्लीज. जेन्युइन प्रश्न आहे सर. विचारा. सर तुम्ही मगाशी म्हणालात की घराबाहेर पडताना एकतरी पुस्तक घेऊन बाहेर पडा. सर मला आवडतं ते सर. गुड. पण सर काय होतं मी कुत्रा फिरवायला बाहेर जातो ना तर माझ्या एका हातात साखळी असते आणि एका हातात काठी असते. बरं. मी पुस्तक असं 2 पायांच्या मध्ये पकडू, माझ्या तोंडात पकडू की कुत्र्याच्या तोंडात देऊ सर? काय सांगाल सर कुठे पकडायला पाहिजे पुस्तक? मला नाही करायचा कार्यक्रम. सर मला नाही. अरे काय हा प्रश्नच नाही आहे यार. जेन्युइन प्रश्न आहे. हा काय प्रश्न आहे? मूर्ख. मला नाही करायचा हा कार्यक्रम. पण खड्ड्यात काय गेलो. म्हणतो? मला नाही करायचा हा कार्यक्रम. मी निघालो. ऐका ना, म्हणजे तू ते कुत्रा फिरवायला नेतोस कुठं नेमका? ते इथे MH गार्डन आहे ना तिकडे अच्छा तिकडे आहे. कुत्रे खूप असतात. तिकडे भेटतात कुत्रे? हो. बरेच दिवस कुत्रे नाही बघितलेत. मला जाऊन बघायचे. आम्हाला कुत्र घ्यायची कधी. कुत्रा घ्यायचंय. माझा मित्र आहे तो देईल तुम्हाला कुत्रा. चला मग आपण घेऊ. मला मला पण पण खूप आवडतात. आवडतात. चला माझ्यावर. मी तुम्हाला घेऊन देतो ना कुत्रा. मला हा एंडच नाही पटलाय. मला हा एंडच नाही पटलाय. बरेच दिवस कुत्रेच नाही बघितले. मला हा एंडच नाही पटलेला आहे. हॅलो मला वाचन संस्कृती. अरे एक्सक्यूज मी सर, आजचा जो आपला विषय त्याच्यावर मला एक प्रश्न पडलाय. हा विचारा. च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना काय विषय आहे आपला? च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना. ये तुझा बोट पुढून मागून चाटतो. ये ये. वा 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 एकदम कडक परफॉर्मन्स. लय भारी. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा? तुम्हाला माहिती आहे का म्हणजे एक ॲक्टर म्हणून माझं पुढे काय भवितव्य आहे किंवा एक दिग्दर्शक म्हणून माझी पुढे काय वाटचाल आहे ह्याची मला जेवढी उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता मला ही सिरीज पुन्हा कधी येणार याची पण असते. खतरनाक आवडती सिरीज आहे माझी आणि तुम्ही सगळे इतकी कमाल आणि धमाल करताय या सिरीजमध्ये की क्या बात आहे. वा वा वा. बहारदार ॲज युजल. अरुण आय लव्ह यू. खतरनाक.
मंडळी, एक नवीन जोडपं एका नवीन घरात राहायला आलंय. चला बघूया त्यांचे शेजारी त्यांचं कसं स्वागत करतायत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल विनोदवीरांना. हा बोल धन्वंतरी. धन्वंत हो झालं बाई एकदाचं घर लावून. हो अगं भाड्याचं असलं म्हणून काय झालं, 11 महिने राहायचंय ना आपल्यालाच. बरं ठीक आहे, मी करते तुला नंतर. हा बाय. कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय मला. आणि एका दिवसात आपलं घर लावून झालं म्हणजे आपण सॉलिडच निघालो. हो खरंच. अरे एवढे पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ना मला घरातून. वा वा वा. एक्झॅक्टली. मला काय वाटतं माहितीये का, हा दरवाजा आहे ना, हा मागे पाहिजे होता. आणि ही बेडरूम आहे ना, ही इकडे आणि किचन इकडे, ही खिडकी समोर हवी होती. आणि हॉल जरा मोठा असता ना तर असं मस्त वाटलं असतं. ओरिजिनल काय उरलं मग घरातलं? सिलिंग सोडून सगळं बदललंस तू भक्ती. काय म्हणजे मग कशाला घेतलंय आपण हे घर? काय बघितलंस काय तू या घरात? मला काय कळत नाही. छान आहे घर. छान आहे घर. आणि मला ना आता खरंच खूप भूक लागली आहे भक्ती. आपण जेवायला घेऊया का? छान जेवूया, मस्त नवीन बेडरूम मध्ये छान झोपूया. एकदम ऑल राईट. मजा. हा. आणते. चल लवकर. ई? काय अरे पण नंतरच्या भांड्यांचं काय करायचं? आधीची भांडी तर आण ना आधी. अरे नंतरच्या बाबा, नंतर किचन मधल्या नळाला फोर्स नाहीये. बघ मी प्लंबरला बोलवलंय भक्ती. प्लीज जेवण आणूया का? भांडी ना त्या थेंबे थेंबे मी घासेन नंतर. आणते. का खरकटी भांडी टाकून देऊया? हा, आणते. याला म्हणतात पॉझिटिव्हिटी. मी बोललो, प्लंबरला बोलवलं आणि प्लंबर आलेला आहे. किती छान. छान. नमस्कार नमस्कार. प्लंबर नाही, प्रभाकर. नमस्कार. या ना, या बसा 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 ना. बसले आहेत ते भक्ती. हो आय हो. नाही, मला प्लंबर व्हायला आवडलं असतं. हा नाही नाही, कसं लहानपणापासून माझं स्वप्न होतं प्लंबर व्हायचं. पण काय झालं, प्लंबर व्हायचं होतं खरा, पण नंतर कळलं की त्यासाठी प्लंबिंग करावं लागतं, शिकावं लागतं. अच्छा. हा, म्हटलं कशाला एवढं शिकायचं ना, मी विचार सोडून द्या. बरोबर आहे. तसंही शिक्षणाचा फारसा काही नाही, बाई, उपयोग महत्वाचं होत नाही. हो, हो. बरोबर आहे हो, तुमचं. हो. बसा ना तुम्ही, बसा ना, बसा. अजून किती बसणार आहेत भक्ती ते? अरे पद्धत असते ती. हो, नाही एक मिनिट. एनिवे, मी प्रभाकर मोरे. अच्छा नमस्कार. प्रभाकर मोरे. हा. अया किती छान नाव आहे हो. मला खूप आवडलंय तुमचं नाव. खरंच छान आहे. अरे हो हो हो. संपत संपत. संपत. अरे संपत. कोण? काका सांगा. संपत. मामा काका काका अच्छा, काका. संपत काका आहे यांचा. कळलं का तुला? संपत यांचा काका आहे. भक्ती हा. संपत केवढा आहे? आपल्या एवढा. हा आणि मग हे केवढे आहेत? हे एक्झॅक्टली, हे जरा मोठे. मला खरंच असं वाटलं होतं की तुम्ही संपतचे काका जरा मोठे दिसता ना तेच तुम्ही. सांगतायत तेच संपतचे काका आहेत. अगं, ऐक जरा- खरंच? ऐक, हे नायगरा फॉल्स आहे ना, तो बाजूला काढ जरा. आणि ऐक. असं बोलशील? हो, संपत माझा पुतण्या का नाही? अच्छा, अच्छा. हो, घर जे दिलेलं आहे ना तुम्हाला भाड्याने, संपत त्याचं घर आहे का नाही ते? आई. हो हो. तुम्ही हो, इथं शेजारीच राहतो मी. अच्छा हो का? हो, इथं शेजारी. दाखवतो चला, या शेजारी इथे. हे बघू. बघा. कशाला एवढं कुठे हो? कशाला? हॅलो. इथे हे बघा बाजूला इकडे. हा बस बस. अहो हो दिसेल कळेल ना मग एवढं नाही, आत्ता इथं लगेच. शेजारी राहतो. ठीक आहे ठीक आहे. पण छान आहे हा बाहेरचं पण सगळं. मला खूप आवडलंय पण. आत्ता बघतेस खरंच. बाहेरचं सगळं. तुम्ही बसा हो, ना, नाही, हो, बसा ना प्लीज. हो, हो. संपा कसं आहे, आता तुम्हाला काय हवं नको तर मीच बघणार ना शेजारी म्हटलं. बरोबर, बरोबर. अरे. हा, बरं हा. हे दूध या. अहो दूध. दूध. अरे हो. कशाला? घ्या. दूध आणलं तर हो, घ्या तुम्ही. दूध हो, इथे खाली डेअरीत मिळतं. खालीच आहे डेअरी. तरी आहे माहिती. चला दाखवतो डेअरी. अरे दोघांनाही माहिती आहे कुठे. परत कशाला दाखवायची? थांबा ना जरा. हो. होतायत ते तर. काय काही तसं? काही तुम्ही हरकत एक काम करा, रोज मला पैसे द्या, मी रोज तुम्हाला दूध आणून देईन का नाही? नाही. नको 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 नाही, काय होते? पैसे दे त्यांना, ते आणतील दूध. नको कशाला. मी माझं आणीन ना दूध. अहो, शेजार धर्म म्हटलं ह्या गोष्टी करायला नको काय नाही मला काका सांगा? खरंच ठीक नाही, आहे. ठेवा म्हटलं, ठेवा. हो, हा, हा, ठेवा. अरे मी दिलंय आणलं. त्यांनी एवढं, तू काय परत देतोयस त्यांना? मग. काका ऐके स्वतः गायीने दूध आणून दिलेलं नाहीये एवढं करायला. त्यांनीच दिलेलं आहे. काका पण बरं झालं तुम्ही आलात. खरंच खरंच. नाही म्हणजे मी याला आता तेच सांगत होते की इथे कसं या एरियात आपल्या ओळखीचं असं कोणीच नाही ना. या बोलण्याला काय अर्थ आहे? हा? नाही, ह्या बोलण्याला काय अर्थ आहे मला सांगा. म्हणजे आता काय बोलली तुम्ही? आपल्या ओळखीचं ओळखीचं कोण आहे? आता मी कोण आहे?
आता संपत माझा कोण लागतो पुतण्या आणि मी कोण त्याचा काका बरोबर म्हणजे माझी ओळख नाही झाली तुमची आई, आई, आता कसं? हा घर त्यांना भाड्याने द्यायला म्हटल्यावर मी पण मेन झालो का नाही आपली ओळख झाली का नाही टचूड टचूड काका खरंच बरं झालं तुम्ही आला आता तुमचं घर म्हणजे आमचंच घर आहे का नाही हे असं कुणीतरी म्हटलेलं आहे ना आसमान में लाखो तारे हैं बरं नीट आहे का म्हणजे सुनो अच्छी तरीके सुनो आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला काय संबंध आहे त्याचा इथे अरे असं काय करतोय म्हणजे असं त्यांना म्हणायचंय की आकाशात लाखो तारे आहेत पण एकही नाही मिळाला नाही नाही भक्ती ट्रान्सलेशन केलंस तू फक्त अर्थ नाही सांगितलास या गोष्टीचा नाही नाही तसं नाही आहे तसं नाही आहे आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला अहो म्हणजे अर्थ काय हे का नाही बोलताय? नाही म्हणजे कसं आपण तिसऱ्या मजल्यावर राहतो ना तिसऱ्या मजल्यावर त्याच्यामुळे कसं म्हणजे शेजार धर्म आपण पाळला पाहिजे असं आहे त्याचा अर्थ हा अर्थ आहे त्याचा हा अर्थ आहे तो. आसमान में लाखो तारे मगर एक भी नाही मिला. भी नाही याचा अर्थ असा आहे की असं आहे. आपण तिसऱ्या माळ्यावर राहतो आणि आपण शेजार धर्म शेजार धर्म पाळला पाहिजे पण काका मी काय म्हणते काय घेणार तुम्ही फ्रीज मध्ये थंड पाणी असेल ते त्यांना कवडं आणते त्यात थोडासा लिंबू पिला पिळते बरं नकावडी साखर असेल तर टाका टाकते आणि चिमूटभर मीठ टाका म्हणजे कसं आपलं लिंबू सरबतच मागा ना डायरेक्ट एक 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 कशाला तुम्ही सांगताय बरोबर आहे लिंबू सरबतच आणते मी खायला वगैरे काय मागू नको हा नाही नाही तसं नव्ह नाही तर बदाम पिस्ते नमुका मागवाल बाकी काय नाही खायला अरे आण आण नमुका आण नाही नाही ह्यांच्यासाठी. नको म्हणजे तसं नको आग्रह करत नाही नाही काका हा. मी दडपे पोहे बनवते बसा तुम्ही एवढं दडपे एवढे घे वारा घाल जरा त्यात काका सॉरी हा ऍक्च्युली फॅन अजून लागलेले नाहीये आत्ताच शिफ्ट झालोय ना नाही नाही फॅनची मला गरज नाही तसा मला कधी गरम होतच नाही का नाही हो अख्ख्या एरियात मला थंड म्हणतात का नाही थंड हा थंड हा. थंड थंड म्हणतात म्हणतात तुम्हाला लोक नाही म्हणजे कसं मी असा चालत जात असेल ना कुठेतरी तर लोक अशी कोपऱ्यात उभी राहतात आणि कुजबुजतात हे देखो थंड आदमी जा रहा है अच्छा तसं कसं आहे? तसं म्हणजे कसं एवढं कॉन्फिडेंटली तसं म्हणजे कसं भक्ती म्हणजे अरे म्हणजे मी ते असं- असे जात असतील ना हा. तर असे ला 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 असं जात असतील तर तिकडे अशी बाजूला जी अशी माणसं कुजबुजत असतात ती म्हणतात ये- ते बघ थंड आदमी जा चालला रहा है. असं आहे थंड आदमी हा. नाही वहिनी कसं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जर येऊन विचारलं ना एरियामध्ये मोरे कुठे राहतात हा. उत्तर नाही येणार अच्छा देणारच नाही कोण उत्तर मग तुम्ही विचारायचं हो थंड आदमी मोरे ना हो किती राहतात काय सांगा घरात आम्ही सोडतील घरात कळलं थंड आदमी मोरे कुठे राहतात असं विचारायचं यापुढे स्वतःची वाक्य आहेत ना तुला त्यांचीच बोलतेस मागाचपासनं भक्ती आणि नाही थंड मला वाटलंच होतं तुम्ही आलात तेव्हा मला असं झालंच की तुम्हाला थंड बोलत असतील ओंकार तुला पहिल्यांदा भेटल्यावर कसं वाटलं होतं सांगू थांब ना जरा पहिलाच दिवस आहे थांब जरा. कोण आलं कोण आलं ये या. वा. आणि कारटी बस जरा 2 मिनिटं माझा पाठलाग सोडित नाही जिकडे जाईन तिकडे मांग अच्छा. वर साडी नुसती झालं तिकडे? काय झालं हा झोपायला हो अरे हो अरे मुलगी, अगं ए, अरे थांब पडशील अगं ए पडशील ना अरे थांब, हळू, किती हळू. मस्त आहे हे असं पण चढता येतं ए बाजूला बघू मला भक्ती, अगं तू नको अगं तू एक मिनिट, अरे, किती कमाल आहे अगं तू वरती भक्ती चढायचं. नाही अरे थांबा अरे तुटेल तू कळतंय का तू काय करतेस अरे पण भक्ती किती छान आहे अगं ती लहान आहे तिच्यासाठी छान आहे तू करशील तर काय 1 मिनिट थांबा जरा काय ए बाळा ऐक बाळा ऐक राजिया राणी उठ बसून बघ बरं बसून पण छान नीट वाटत बघ. असं नको किती गोड आहे हा हा नात आहे तुमची नाही नात ना माझी पोरगी शिवाली मुलगी आहे? हो एवढी लहान लहान म्हणजे आता विंगेट ठरलंय लहान मुलगी करायची म्हणून. म्हणजे या वसडीला कॅरेक्टर नाही सापडलं की लहान मुलगी करते हो काय ग हो हो म्हणजे काय एक तर मोठी मुलगी नाही तर छोटी मुलगी मधलं कॅरेक्टर येतच नाही एक तर ते नाही तर हे उतर खाली उतर तोडशील मारू नाही, नाही, काका. काय पाहिजे
रेडी कुठली जा घरात जा. राहू देव काका खेळ गो तू खेळ. घरी घेऊन जाऊया का अरे नाही, एवढा नको एवढा करू नकोस बस खेळ वाटलं. किती गोड आहे गो ते कोणते ए, गोड म्हणजे पोरगी लळेबाज आहे का नाही? काय आहे? लळेबाज म्हणजे जिकडे जाईल ना त्यांना लाला लावते म्हणून ते लळेबाज आहे का नाही? लला लावते म्हणून लळेबाज. लळेबाज आहे. हा काय शब्द कोणी काढला हा शब्द? आहे. आता राडा करणारे राडेबाज तशी लळा लावणारी लळेबाज. लफडे करणारे लफडेबाज. सावर लफडेबाज मला गुंडू शाळेत नाही गेली आज नाही गेली का? का म्हणजे काय माझ्या मम्मी पप्पाची मारामारी झाली ना तर मम्मी माझी चप्पल घेतला यांका मारू चपलीने थोबड थोबड थोबडवल्यांनी मग माझी चप्पल तुटली म्हणून नाही गेलो शाळेत. बाबा गोडू तुझा सडी आहे हा कारण सांगशील शाळेत न जाण्याचा? मम्मानी मारलं पप्पाने मारलं माझं मम्मीने मला चपलेत मारलं तर सांगशील यांना आणि मम्मी तसं केस धरून मी खाली आपटली तर नाही सांगितलंस यांना अगं बाई हो मग? आश्चर्य आनंद काय या गोष्टीचा हे अजिबात हे असलं चालणार नाही काय म्हणजे तुम्ही बायकोला मारताय ते पण लहान मुली समोर कसं वाटतं ते तिनं आता मला मारलं तिला मारायला नको पण ते पण नाही. आणि मुळात ही एवढी उंच बायको आहे तुमची. नाही ना ती चपलेनं मारत होते ना तेव्हा मी असं लपून बसलो होतो ना त्याच्यामुळे अशी ओढली ती नका करू नका करू आणि तिच्या समोर नका हे नाही केलं पाहिजे तुम्ही. हे आपलं कसं आमचं कसं नोकझोक असते मारामारी नाही खरी आणि कसं आहे आमचं प्रेम कसं वाईल्ड आहे का नाही आमच्या नवरा बायकोचं. तुम्ही काय करता हो? असं म्हणजे वाईल्ड असं मूडवर म्हणजे असं काही अकाउंटंट आहेत ते. अच्छा जॉब जॉबचा विचार अरे तुम्ही लगे एवढा पटकन काय करता? काय करता? विषय तुम्ही असा थँक्स भक्ती यार. काय झालं? काय रे? वाव, राहिलात कुठं? काय झालं? काय तुम्ही इथं हाव झाला इथं मगाचपासून मी वाट पाहते आता याल नंतर याल का इथं आलाय तुम्ही इथं आई दादा नु नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार. बसा ना बसी नमस्कार बसा बसा नवीन हाव काय नवीन होय. पाटलाच म्हणा नवीन असले ना हे रमतात लगेच अच्छा अच्छा लय लळेबाज नवरा आहे ना माझा हे म्हणजे तुमची बायको हो ही माझी बायकोची आहेत ना हो म्हणजे घरातले सगळे येताना असे आरडाओरडा करत काय येतात? नाही नाही ती पद्धत आहे का नाही आमच्या पद्धत आहे. कोकणामध्ये पद्धत आहे. कुकारी दिल्याशिवाय आम्हाला जमतच नाही जमतच नाही. दाखव का एकदा कुकारी तिला हे खूप मी करू हा का? करा 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 नाही, नाही, नाही अच्छा, लहर मध्ये पोला झाला आता मस्त आहे तू करून बघ नाही नको नको अरे लाग भगवान. एवढं मिक्सअप होऊ नकोस हा. उद्या सोफ्यावर परवा रायटर्स मीटिंगला दिसतील थांब जरा. नाही नाही कसं आहे बघा आमच्याकडे कोकणात कशी पद्धत आहे म्हणजे आपण कसं आता तिसऱ्या माल्यावर आहे ही कशी तिसऱ्या माल्यावर खिडकीतनं मला आवाज देते आणि मी खाली असतो हा घरी होय का नाही ग ना असं सांगून कळणार आहे काय ठीक आहे, ठीक. करून दाखवूया जा जा नको, नको, नको. खाली. ग्राउंड फ्लोअरला Ground floor ला जाऊ. नको नको हे असलं ऐकू, ऐकू. अहो, वहिनी, अरे काय गो जेवायला येता काय हा येतो येतो जेवायला काय केलायस मटण केलाय शेवगाच्या शेंगा टाकून मटण केलायस हा? हा मग अर्धा तास थांब नंतर येतो अर्धा तास कोणी जेवण गरम केलाय ना अगं थांब वाचडे थोड्या अरे, वेळ ठीक आहे, थांब कळलं हो. वहिनी वहिनी प्लीज प्लीज खाली उतरा. असं आम्ही करतो हे मस्त आहे क्या बात आहे. ऐक ना ओंकार आपण असंच करूया नको जा, जा, करायला जा, हे. खाली जा खाली जा खाली असलं जा, करा, वहिनी, खाली जा. नको, हे मी काय आता मी मालिश तिसऱ्या मजल्यावर ते खाली गेले का मी खिडकीत आहे आम्ही लय मजा येते उभा आहे खाली ओंकार अरे जेवण केलंय वरती आहे लवकर आलो आलो हा, जेवा, correct आहे. आळूचा फतफद केलाय शेंगदाणे टाकून शेंगदाणा लवकर ये सोन्याचा शेंगदाणा आहे काय टकटक करतेस ते प्लीज यार भक्ती उतर ना हे खाली यार मला भूक भारी लागली गेला आणि मस्त आहे ना भारी गेला वहिनी भारी गेला थँक्यू बस बस खूप झालं आता मला भूक लागली आहे भक्ती भूक लागली आहे? मला जेवायला घेऊया ना आपण तू जेवायला काय केलंय विसरलात नवीन कोण दिसलं की लगेच रमता तुम्ही विसरलात मी काय सांगितलेला भाजी नाही आहे घरात वहिनीनू मी त्यांना सांगितलं खाली जाऊन भाजी घेऊन या तर इथे रमले नाही नाही मी निघालो तर भाजी आणाय नाक्यावर तर ह्यांचा दरवाजा उघडा दिसला म्हटलं शेजारी नवीन आलेत यांना भेटायला नको दार उघडं नव्हतं तुम्ही बेल वाजवली ते विसरलात का एक बेल आणली काय मग तू एक काम कर तू अजून जेवायचं ना तुला पटकन झाली भाजी घेऊन यांच्यासाठी कुठला आणू आता आणू काय नवीन जाऊ? शेजारी म्हटलं भाजी नको त्यांना द्यायला काका राहू दे मी मटकी भिजत घातली फक्त करायची बाकी आहे मी जाते वहिनीनू?
मटकी मटकी अरे वा. वहिनीनू बसालय मनातलं ओळखता हो तुम्ही खरं खरं म्हणजे मटकी म्हणलं की आम्हाला मटकी असं होतं एकदम आवडलंय आवडते की नाही मटकी आम्हाला मी काय म्हणतो मटकी भिजत घाते वाय हा. सांबार जास्त करा सांबार म्हणजे कसं आपण मिसळ करून सगळी मिळून खाऊ हा बेस्ट हा म्हणजे कशाला उगाच जेवणाचा बेत करायचा एकदम सगळं मिसळ पाव खाऊया आपण एक काम करा 500 रुपये द्या चेंबूरला जाऊन लादी पाव घेऊन होतो 500 घोडबंदरवरनं चेंबूरला लादी पावण्याला जायचं आंबा कशाला कशाला म्हणजे फरक व्यवहारात फरक किती पडतो मग. 15 रुपये कमी पडतात माहितीये का लादी मागे होय तर. 15 रुपये कमी 15 रुपये कमी. अरे, पैसे दे त्यांना घेऊन येऊ देत ना अरे पण चेंबूरला जायला 150 रुपये लागतात हे विसरलात का तुम्ही आता तू ट्रॅव्हलिंग मोजत बसणार आहेस का व्यवहार बघ ना 15 रुपये कमी पडताय तर 15 फायदा आहे 15 रुपये मी सोडून देईन ना भक्ती तुला सोडून देईन मला तर भूक लागली आहे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे मला चेंबूर बिंबूरला जाऊन लादी पाव वगैरे आता नाही आणायचं ठीक आहे ठीक दादा ठीक आहे तुम्हाला नाही ना तसं पण आता तुम्ही पाव आणणार मग आपण खाणार लय टाइम जाईल ना मग काय करू? ऑर्डर करा जेवणाची ऑर्डर करू ऑर्डर करा जेवणाची ऑर्डर करतो ना. ऑर्डर करा बस म्हणजे दादा. कसा बघा कसा आहे, स्नेहभोजन करूया पहिला दिवस आहे तुमचा काम करून थकली वाय बरं मी काय म्हणतो काय सांगू जेवायला काय वहिनीनू व्हेज की नॉन व्हेज की व्हेज नॉन व्हेज बरं काय नॉनव्हेज मधलं काय सांगू तांबडा पांढरा मागवा काय ता तांबडा पांढरा मग मागवायचं कशाला मी मस्त बनवते तांबडा पांढरा मी बनवते मग नाही नको तुम्हाला चांगला बनवतोय तो मग. शिक वासाडे यांच्याकडे जाऊन कधीतरी शिक तुम्हाला सांगतो हिनं एकदा कबाब आहे ना कबाब कोळशावर भाजला नव्हता कबाब लोकांनी कोळसे खाल्ली कबाब टाकली माहिती असं बनवते काय जे गं? चप्पल आणू काय चप्पल आणू काय चप्पल आणू अरे हो आता आपण बस फसता की नाही वहिनी कधीतरी फसता की नाही मागवा ना मागवा ना. लॉलीकॉक लॉलीपॉप देणार बेटा लॉलीपॉप तांबडा पांढरा तुम्हाला किती सांगू काय 2 वाट्या तुला- प्रत्येकी 2 लागतील ना एवढं किती सांगू मागवा लवकर काय दहा प्रत्येक- मागवा, दहा, बरं, दहा बरं. वाट्या मागवा बरं, त्याच्याबरोबर काय राईस वगैरे काय इंद्रायणी इंद्रायणी लय चांगला लागतं की किती नाही सांगू इंद्रायणी किती सांगू? इंद्रायणी 5 प्लेट मागवा 5 5 जण आहे ना नाही 5 कशाला आपण शेअर करू ना 3 मध्ये होऊन जाईल झाला मग, एवढ्या सकाळपासून तुम्ही दमला आणि शेअर करणार आहे बहिणी फुल खा हो. फुल खा फुल आणि उरला ना तर रात्री शिला खाता येईल आपल्याला अशी नाही म्हणून चांगलं बाकी काय ना हे खरं आहे बरं, काय रोटी चपाती भाकरी काय माग- भाकरी भाकरी विचार काय पाहिजे भाकरी भाकरी काय भाकरी करते ही भाकरी. मुलगी तर काही तुम्ही भाकरी किती खाणार भाकरी नको करत आव. 2 मागवा 2 बरं. फिरून खायला लय अजून भारी काय लागेल वाटतं. अजून अजून काय झालं बस झालं तंदूर सांगू काय म्हणजे आपलं नंतर स्टार्टर चालेल स्टार्टरला ते तंदूर. बरोबर आहे ठीक आहे तंदूर किती 2 सांगू 2 अरे सांगा सांगा. मागवा तिला आईस्क्रीम मागवा तिला लय आवडतं आईस्क्रीम पण पाहिजे बाळा कुठला आईस्क्रीम पाहिजे लाल लाल असतं ना मम्मी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आता लय पाहिजे आवडतं स्ट्रॉबेरी. मला तुला? बटरस्कॉच बटरस्कॉच काय पण तुम्हाला आईस्क्रीम कुठला काय पण मागवा हो. Vanilla ह्याच्या मागवा. 5 एक खाईन मी नाही नाही ती नाही देत मी नाही देतलंय व्हॅनिला अजून काय सांगू वेगळं काय आणखी नाही बाज झाला तेवढा बघा आता ते करते 1 मिनिट हा ओके हे बघा झाला हा, हे 2300 झालेत हा तेवढे ऑर्डर बुकरने पैसे देऊन टाका त्यांना मी पैसे द्यायचे हा मग 2300 हो. अरे तुम्ही आता तुम्ही बोललात ना आपण आमच्याकडनं स्नेह भोजन वगैरे आणि पैसे मी द्यायचे असं नाही दादानू घर कोणाचं आहे आमचं घर आहे मग आमंत्रण कोणी दिल्यानी कोणीच दिल्यानी नाही आमंत्रण हे स्वतः आल्यानी घरात आमच्या टिंगटॉंग टिंगटॉंग करानी असं नाही, आम्ही एवढं आलोय तर- शेजार धर्म म्हणून म्हटलं आपण यावं ना पहिल्यांदा. बरोबर आहे आता त्यांनी मगाशी दुधाची पिशवी दिली हा. आपल्याला आपण एवढं नाही करू शकत 52 त्यांच्यासाठी. रुपये लिटरची पिशवी दिलेली आहे त्यांनी त्यासाठी 2300चा शेजार धर्म मी पाळू असू दे. हा धर्मच नको मला बाबा शेजार धर्म वगैरे असेल तर 1 मिनिट थांबा एकच एकच आपण मिनिट थांबा जेवूया. तुम्ही काय ते हे आहे ना काय दाखवा नाही दाखवा. नाही जेवलं तर मजा येते की नाही मग- ठीक आहे हॉटेल. एकच मिनिट किती नंबर दिला हॅलो असं द्याच काय नाही हॅलो संपत हा अरे ऐक ना भाई तुझा काका आहे ना खूप त्रास देतो यार आय एम सो सॉरी काय तुला सख्खा काकाच नाहीये एक मिनिट मग हा बाजूला तुझ्या बाजूला जो प्रभाकर मोरे राहतो तो कोण आहे ते अच्छा फोकटे आहे काय सपोर्ट घ्यायला सपोर्ट घ्यायला हा म्हणजे तुझ्या घरात येणाऱ्या भाडेकरूंना त्रास देऊन देऊन तू त्यांच्याकडनं फुकट खातो काय नाही 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 तू काय करू नको मी आहे ना हा मी बघतो मी व्यवस्थित बघतो हा थांब
संपतचे काका नाही ते तुम्ही कसे संपत नाही ना ते मी बघतो. हा वेणू थांबा, हवं तर मी पळून चला निघा आता ताबडतोब. बापरे. बापरे, आता बसा 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 बसा. तेव्हा नाही लक्षात आलं तुला? या पुढे तू या माणसाशी बोल. तू इथे येतेस कशी मी बघतो. येऊ दे ना. जा ना. मला बरं 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 बरं, मी एक काम करते, मी मटकीची उसळ करते, तू पाव आण चेंबूर वरून. वेडी आहेस का भक्ती? अरे काय चेंबूर वा वा, जोरदार टाळ्या. एकदम लढेबाज परफॉर्मन्स हा. मस्त. प्रसाद ना. वा वा वा, धुमाकूळ. भक्ती, तुझं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंचावर. माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस, तुला माहिती आहे. थँक्यू. आणि तुला इथे बघून मी अक्षरशः स्तिमित झालोय. म्हणजे तुझा स्टेजवरचा वावर, तुझ्या आवाजाचा वापर तुझ्या पद्धतीने करतेस ते मला प्रचंड आवडतं. आणि ते मी आज खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी पाहिलं, त्यामुळे मला फार फार मज्जा आली. भक्ती, वारंवार येत राहा इथे. इथे आहेत त्या वेड्यांमध्ये तुझी अजून एक भर पडली तर आम्हाला आनंदच थँक्यू. आनंदच होईल नक्की. भन्नाट होतं स्किट, मज्जा आली, खूप मज्जा आली. वा वा. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला ही फॅमिली आवडली. आणि काय डायलॉग्स देतात तुमच्या तोंडात, थंड माणूस वगैरे. यू आर नॉट थंड मॅन, यू आर हॉट अँड हॅपनिंग. भक्ती, तुझी एनर्जी खूप अशी फ्रेश आणि लाईव्हली परफॉर्मन्स होता तुझा. खूप मजा आली. सिम्पल गोष्टी होत्या पण तू त्या खूप छान एक्झिक्यूट केल्यास. तुला बघायला खूप मजा आली. पुन्हा पुन्हा तुला पाहायला या मंचावर नक्की आवडेल. राऊत, मस्त. मला असं वाटतं की तुझ्या परफॉर्मन्सेसमध्ये आता ना ठहराव यायला लागलाय, जो खूप हवा हवासा आहे आणि तो खूप आम्ही एन्जॉय करतोय. मजा आली गाईज. थँक्यू सो मच. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू. मंडळी, एका पोलीस स्टेशनमध्ये पकडलाय एक चोर, पण थोड्या वेळानं तोच सर्वांवर होणारे शिरजोर. कसं काय? चला बघूया पुढील प्रहसनामधून जे घेऊन आपल्या समोर येतात आपले अतरंगी हास्यवीर. तिला आलायस का बियाण्या? चोरी करायला पाहिजे. चोरी करायला पाहिजे तुला. चोरी करायला पाहिजे बियाण्या तुला. हा? बोल बोल, चोरी केली की नाही? पट्ट्यानं सोलून काढीन तुला मी. अहो साहेब, मी तुम्हाला साहेब, तोंडात ना आवाज नाही आला पाहिजे अजिबात. साहेब, मी एक मारा. अहो साहेब, काय साहेबांसमोर खोटा बोलतो. आता बोलेल बघा. बोल आता. बोल. त्यांनी बोल बोल. तोंडात ना आवाज नाही आला पाहिजे. तोंडात ना आवाज काढायचा नाही अजिबात. चोरी करतोयस? बोल की चोरू कर तुझ. अरे स्वतःच बोलतात, तोंडातून बोलायचं नाही, मग कुठून बोलू? माझ्याकडे दुसरा सोर्स नाहीच आहे. मस्तीला आलायस वले तू. तोंडात न बोलू नको, म्हणजे इकडचं तिकडचं बोलायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं. आणि मुद्दा काय आहे? हो, मी चोरी केली. विषय कट. बोल. बोल. साहेब माझं ऐका, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी नाही चोरी बस. साहेब खोटं बोलतोय. खोटं बोलतोय साहेब. याने चोरले पर्स. मी माझ्या डोळ्याने पाहिले साहेब. बोल ना रमेश. साहेब, आम्ही हे बघा, आम्ही असं ऊसाचा रस पित होतो ना, असं उभे होतो. असं इकडे माझं लक्ष होतं, या खांद्याला पर्स होती, तर असं ऊस रस पिण्यात असं लक्ष गेलं, हिसकावून असं पळून गेला. हो, चोरली का पर्स? बरं बरं. चोरली पर्स ना? नाही, मी पळालो, पण माझ्याकडे पर्स कुठे आहे? माझ्याकडे पर्स नाहीच आहे. ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग बघा. सर, हा ना ह्याचा साथीदार असणार सर. ह्याने नक्कीच कोणतरी पर्स दिली. सर, मी ह्याच्या मागे ना 1.5 किलोमीटर धावत होतो आणि धावता धावताना हा कुठल्या तरी टपरीच्या मागे थांबला. त्या टपरीच्या मागे ना 2-4 वेळा अशा फेऱ्या मारल्या. साहेब, तिथे अड्डा आहे. तिथे अड्डा आहे साहेब. तुम्ही छापा टाका तिथे. तिकडे टाका. तुम्ही तिकडे छापा टाका. तिकडे जाऊन तुम्ही चेक करा पर्स आहे की नाही. पण माझ्याकडे नाहीच आहे ना पर्स. म्हणू नकोस. गाणं म्हणू नकोस. ऑर्डर सोडतायस होय? शानपणा करतायस काय? याला सोलून बने. बर्फ मागवा जा. साहेब, आज सकाळीच ग्लासात नाही टाकायचा, लादी मागवा. लादी माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी मागवा. हा, गोळ्याची गाठी टाकतो खर 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 करून. जा.
हा? काय तुला लादीवर झोपावं लागणार मग लगेच खरं खरं बोलायला अहो उशीर. साहेब मी खरंच सांगतो मी नाही चोरी पर्स गाणं म्हणू नकोस. नाही साहेब साहेब यांनी चोरली पर्स आम्ही बघितलंय साहेब प्लीज माझी पर्स शोधून द्या ना साहेब. तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा तुम्ही बसा. तुमची पर्स गावणार टेन्शन घ्यायचं नाही सगळं सामान तुम्हाला हुडकून देणार मी. Thank you. 15 मिनिटात येतो का नाही बघा फक्त. हा? मला सांगा पर्स मध्ये काय काय होतं. पर्स मध्ये बघा किल्ल्या होत्या माझी टिकली होती बांगड्या होते कानातले एक होते. मिनिट काय गोष्ट सांगते ते लिहून घ्या की मग. माफ करा साहेब लिहून घ्यायचंय. मी सांग- लिहून घ्या. मी सांगते. सगळं सांग. सांगा त्यासनी काय काय होतं. हे होतं किल्ल्या होत्या घराच्या किल्ल्या होत्या माझी टिकली होती बांगड्या कानातले होते एक कानकुर्ण होतं नेलकटर होतं एक माझं बाम होता हे तेल होतं मला माझं सनस्क्रीन होतं साहेब आणि लिपस्टिक होती माझं नेलपेंट होतं एक वाटी ताट एक ग्लास एक चमचा आणि आपलं हे बस बाई बस पर्स होती का गोणी होती साहेब फक्त एवढंच लिहितो पर्सल्या मधल्या गोष्टी गायब होत्या. अहो या बाई अक्का संसार घेऊन फिरतायत त्यात. मग काय तुम्ही लगा चमच्यानं वाटी पर्स बंद घेऊन फिरताय म्हणले हो साहेब लागतं कुठल्याही बाईला विचारा प्रवासाला जाताना निघालं लागतं हे सगळं आणि ह्याला ना मध्ये आधी खायची खूप सवय मग वाटी नको का खायला. वाटी बघताय तुम्ही. नाही सर नाही सर ही माझ्यावर काय ढकलते सर हिचं काय प्रॉब्लेम आहे दिसेल त्या वस्तू कोंबायची सवय पर्समध्ये. मी म्हणतो आता जर तुम्ही पर्स ओतलीत ना तर फक्त 3-4 गोष्टी कामाच्या बाकी सगळ्या भंगार. चोराच्या घेऊन घ्या. लायकीचीच होती पर्स यांची. साहेब नका ना असं बोलू साहेब नाही ठीक आहे ठीक आहे. नका असं बोलू साहेब लागतं स्त्रीला पर्स विषयी बोललं की लागतं आणि स्त्रीला पर्स लागते. आलं का दर्दी वाक्य बोललेला का एकदम वा 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 तुमची परत शोधून देणार मी काळजी करू नका तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्लीज खूप प्लीज. ए बघा बघा साहेब काय कॅरेक्टर केलं विसरला होता. होतं काय केलं होतं आधीच का बरं इवळाला आता इवळ बेने चुरली का नाही परस परत चुरली का नाही खरं काय सांगायचं. चोरी साहेब मी मग कोणी चुरली परस मला नाही माहित साहेब. ग बस आता मी विचारल तेवढंच सांगायचं फक्त. नाव काय रोहित माने माझं नाव सांगशील माझं नाव सांग स्वतःच नाव सांग. मंदाई बोबदे मंदार बोबडे लिहून घ्या. कुठं राहतो धरसोलवाडी कुठे धरसोलवाडी दरसोडवाडी. हा अबे ती एम एच जॉबाचं देऊळ आहे ती दरसोडवाडी हा बरोबर तिथं राहतो तू. एम एस जोबाचं देऊळ आहे ना हा. त्याच्या पायथ्याशीच मी राहतो. म्हणजे एम एस जोबाच्या देवळाच्या बाहेर जे पाळे आहेत ना हा. तिथं नारळ फोडला तर त्याची एक कवटी घळून डायरेक्ट माझ्या घरी येते. एवढ्या जवळ राहतो मी. देवाच्या गावातला आहे तू. अहो माझं घर म्हणजे पावनभूमी आहे सर. अरे मग लाज वाटाय पाहिजे मग कशाला चोरी केली रे तू. हा एवढ्या चांगल्या का देवळाच्या ठिकाणी राहतो चोरी का बरं केलीस. हे कुठलं रडते. एम एस जोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. एम एस जोबा तुम्ही धावा फक्त तुमचा फैसला. पोलिसांनी मला चोर म्हणून पकडला. यावा तुम्ही द्यावा साप द्यावा यावा तुम्ही द्यावा साप द्यावा मला जो देतो त्रास मला जो देतो त्रास. सर चोर तो चोर सर सर ऐकताय का तुम्ही चोर तो चोर वरती भंगार गाणं गातोय फोडा त्याला. जरा थांबा ना तुम्ही लय कडक होऊ नका जरा थांबा. मला शाप देणार होय. नाही कुणाला शाप दिला मग. मी देवाकडे धावा करत होतो. नाही शापचं काय म्हणलं तू शाप देतो म्हणला कोणाला मी तुला इथं आणलंय का नाही तुला कोणी आणले त्याने आणलंय. याने आणले की हा. नाही ह्यासनी शाप दे की मला कशाला शाप देतोय. सर सर मला कशाला शापवायचे. तुम्ही जरा खाली बसा तिथं जरा शांत 2 मिनिटं शांत बसा. म्हणजे ती एम एस जॉबाचं मोठं देवळ आहे ते मेन एम एस जोबची मेन ब्रांच तिथं हा तिथंच म्हणजे तू राहतो. तिकडे राहतो मी. आम्हाला दर्शन मिळेल काय दर्शन मिळेल काय आम्हाला. म्हणजे तुम्ही पण मानता एम एस जोबाला. ऐका आता मानतो म्हणजे का येणार का माझी बायको तुला का एम जोबासाठी येडीलय 4 वर्ष झालं माझ्या मागे लागली घेऊन चला पण नाही जुळत आता ही आमची ड्युटी अशी दिवस रात्र काम करायला लागतंय आम्हाला. बरोबर. आणि तिथं लगा एवढी गर्दी असते आपण तिथं लगा वर्दी घालून रोबाबात उभं राहायचं दर्शन घ्यायचं ती बरं वाटत नाही. कसं वाटतं सर. देवासमोर काय पोलीस बिलीस काय नसते कोण असलं? देवासमोर आपण फक्त एक लाचार भक्त बरोबर अलग लक्षात. बरोबर.
आतनं दर्शन मिळेल काय? काय साहेब तुम्ही बोलताय, मी जर पायथ्याशी राहतो तर तुम्हाला मी आत्म दर्शन का घेईन? डायरेक्ट तुम्हाला पायावर घेऊन जातो मी. काय कोण आहे कोण तुम्ही? लगा सेलिब्रिटी आहे का मंत्री आहे कोण आहे? चोर आहे तो, चोर आहे, चोर आहे, विसरताय तुम्ही, चोर आहे तो. जरा थांबा 2 मिनिट थांबा. खुर्ची घ्या इकडे, खुर्ची घ्या इकडे, खुर्ची घ्या इकडे, वर बसा. नको. इकडे इकडे वर बसा. नको नको नाही साहेब. नाही बघा बसा बसा लगा तुम्ही बसा इकडे वर बसा. नको बरं साहेब. बसा बसा हो बसा. चहा सांगा चहा सांगा. काय चहा चालतोय ना? नाही मी चहा पित नाही, मग? मी दूध पितो. दूध सांगा दूध सांगा दूध सांगा उकाळा सांगा काय पाहिजे ती सांगा. सर अहो सर तुम्ही काय करताय? त्याची खातिरदारी कशाला करताय? त्याला फोडून काढा ना, पर्स चोरलेला त्याने. देवाच्या गावचा माणूस आहे त्यानं परत चुली नाही म्हणतोय देव तर. दादा हा, आम्हाला पण दर्शन करून द्या ना. तुम्हाला दर्शन पाहिजे बिंदाच्या, पाहिजे तितका वेळ तुम्हाला मी गाभात उभं करेन. अजिबात घाबरायचं नाही. नाही म्हणजे तसं तिकडे खूप रांग असते हो. आमचा प्रॉब्लेम नाहीये, आम्ही दोघं रांगेत उभं राहू, पण माझे सासू सासरे खूप म्हातारे येतो, त्यांना उभं नाही राहत ना. प्लीज आमचं दर्शन करून द्या. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला दर्शन मिळून जाय. टेन्शन घेऊ नका. इकडे 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 दर्शन मिळालं श्रमिक दर्शन. इथे कशाला आलोय आपण? पर्सची कंप्लेंट करायला आलोय ना. दर्शन घ्यायला आलीस तू? दर्शन केलं ते आपल्या समोर पर्स चोरली त्याने. गप्प बस तू. बस लाज वाटते, लाज वाटते. अरे देव, पवित्र माणूस आहे तो, तो चोरी करणार आहे. हा पवित्र झाला, याने पर्स चोरली तुझी. आपल्याला भास झाला असेल. होतो भास होतो माहिती का? अरे बस तुला सांगते, एम एस जोबाची ना अगाध लीला आहे. परीक्षा घेत असतो देव, तुला माहिती नाही? हो घेतोय तर माझी स्वतःची घेतली होती एकदा. हो मी राऊंडअपला होतो रातचं, मी गाडीतनं चाललो होतो, मला वाटलं कोणतरी तिघं चौघ जण शटर फोडते ती काय. तिथंच गाडी थांबवली, रिव्हर्स मारली, बघतो तर काय कोणच नाही. एक म्हातारा बसलो होतो भिकारी तिथं फक्त. त्याला म्हणलं यार काय मागो इधर से काय. ती म्हणलं नाही हो देवाचा भक्त आहे, पाणी मिळेल काय. म्हणून मी पाणी आणाय गाडीत गेलो, बाहेर आल्यावर काय तो बी गायब, कोणच नाही तिथं. काही लिहिलं आहे नाही तर काय आहे का देवाची. कोणच नाही, कारण तो पळाला तो. तुम्हाला गंडवून पळाला. त्याची 4 माणसं शेटर मध्ये होती आतमध्ये, तो बाहेर पाळतीवर होता. तुम्ही बघितल्यावर त्याने ढवून केलं एम एच जोबाचं. नंतर तुम्ही पाणी आणायला गेलात ना, तो पळाला. ए, लय केलं तू. नाही बस. पोलीस कोण तू आहेस का मी आहे? नाही तुम्ही आहे साहेब. आम्ही ड्युटी करतो इथं, तू मला सांगणार होय कसं कोणाला पकडायची ती. अहो मला तेच दिसलं त्याच्या चेहऱ्यात. तर मला खरं तर तिथंच म्हणजे हिंट दिली होती देवानं की बाबा ही शटर फुटणार आहे म्हणून. पण मी म्हणलं आता तसं काही दिसत नाही, कोणच नाही तर कशाला थांबायचे. मी आपलं माझ्या ड्युटीवर गेलो निघून. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हो माणसं आली, दुकान फुटलंय, शटर तुटलंय, चोरी झाली. मी याला काय देवानं मला लीलाच बनायची, लीलाच देवाची, दुसरं काय नाही. अगाध लीला देवाची, अगाध लीला. भारीच खरंच भारीच. भारी माणूस आहे. माफ करा साहेब, मी ना हा काय बोलला असेल ना तुम्हाला, मी सॉरी म्हणते. नाही तुम्ही नका सॉरी म्हणून होत आहे. बघा आपण एम एस जोबाचे बघताय तुम्ही, आम्ही सॉरी नाही म्हणायचं. हे असती नास्तिक असते ती बावळाटी, यांच्या नादाला नाही लागायचं. कळलं का? सर 1 मिनिट. मी नास्तिक म्हणजे मी देवाचा द्वेष्टा नाही, मी अंधश्रद्धेचा विरोधक आहे. एवढं सिंपल आहे. कळलं? ए बाबा, अरे अंधश्रद्धा बिद्धा काय नसती रे, फक्त श्रद्धाच आहे जगा, दुसरं काय नाही. सर मी काय म्हणतो, जे चोरीला गेले त्याच्याबद्दल बोलूया का? कारण जी श्रद्धा चोरीला गेले ना ती सापडणार नाही असं मला वाटतं. लक्षात घ्या, कारण ती तुम्ही तर एवढ्या लांब नेऊन ठेवले की बॅटरी घेऊन पण सापडणार नाही ती. बस खाली. सॉरी त्याला साहेब. पाणी द्या. बस लय फिलॉसॉफी झाडायला लागले, पाणी द्या त्याला. खरं बोलले की असा प्रॉब्लेम आहे. थांब ना जरा. साहेब म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय नवस वगैरे कळायचं आहे का? मला करायचंय. लोक हेच कळायला लागलं सगळं. मला करायची नवस, नवस कळायचं आहे? नवस करायची म्हणजे येईल ना, करता येईल ना निवस. आता येईल, काही टेन्शन घेऊ नका. 4 वर्ष झालेत लग्नाला म्हणजे माझ्या. पाळणा काय हालना झालाय. तर सगळी मला म्हणली एम एस जोबाला नवस करा बाबा, 200% काम होणार म्हणून. 500% काम होणार. 500% काम होणार. जर तुम्ही एम एस जो बाळा नवस केला तर 500% काम होणार. आता मला माहिती आहे तुमच्या गडबडीत तुम्हाला तिकडे यायला मिळत नाही, पण त्याच्यावर माझे काही सोल्युशन आहे साहेब. काय? तुम्ही काम का, ह्याच्यामध्ये आहे ना, मी तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तुमचा जो नवस आहे ना तो ह्याच्यामध्ये बोळा असाच मंदिरात घेऊन जातो आणि एम एस जो बाळा दाखवतो. होतो म्हणजे तुमचा नवस पोचता ना देवापर्यंत. व्हिडिओवर होणार असं. पण नवस पोचता हे नक्की, पण
समजा तुमचा नवस पूर्ण झाला, तुम्हाला जर बाळ झालं तर तुम्हाला आणि वहिनींना तिकडे यावं लागणार हं? येणार नाही घेऊ. तर मग एमएसोबा देणं खूप तू बाबा. येणार घेऊ असं काय आम्ही येणार की तिकडे या, या. काळजी करू नका अरे नवसाला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या इकडे किती जणांचे नवस पूर्ण झालेत. होय ना म्हणजे मला म्हणजे आता कसं आहे तुम्ही पर्स म्हणजे नाहीच चोरली म्हणजे पण आता कसं आहे ह्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एमएजोबाच्या रूपातला माणूस आहे म्हणजे तुम्ही नाहीच चोरणार पर्स त्यांनी आरोप केलाय म्हणून नाही तर माझं तसं काय म्हणणं नाही नव्हतं पण म्हणजे. मग पर्स आमची माझ्या असेल ते कळेल ना तुम्हाला. तुम्हाला पर्स पाहिजे? 2 मिनिटं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. माझे दिव्य दृष्टीने मी जरा बघायचा प्रयत्न करतोय, बाकी काय नाही. बर बर बर. तुमची पर्स तपकी रंगाची होती, हो त्याला 4 कप्पे होते. हो महाराज हो. मला काय दिसतं तुम्हाला सांगतो. एक टपी आहे, आता ज्यांनी चोरी तुम्हाला माणूस दिसत नाही त्यामुळे सॉरी. एक टपी आहे, त्याच्या मागे जर तुम्ही गेला खाली वाकून बघितला तपकी रंगाची पर्स आहे, 4 कप्पे आहेत. पाहिजे ते सामान त्या माणसाने काढून घेतलंय, नको ते तिकडेच ठेवलंय नाही पण पर्स मध्ये. माझं सामान नाही मिळणार का मग? तुम्हाला पर्स पाहिजे की सामान पाहिजे? खरं तर दोन्ही. जास्त मोहब्बत नाही. पर्स पाहिजे, Please. पर्स पाहिजे, पर्स पर्स पाहिजे. पाहिजे? तिकडे जा. एवढं सगळं डिटेल सांगतोय कारण ह्यानं चोरली ती अरे ह्यानं ठेवलंय तिथे. तुला जरा शांत बसायला कळतंय का तुला दिव्य दृष्टी आहे बाबा डायरेक्ट कनेक्शन डोळे बंद करून बोलले ती अहो जो शब्द त्याला बोलता येत नाही तो कसं करेल तो. बस खाली तिथं बस खाली इकडे मिळेल का? मॅडम हे बघा पर्स कुणाची आहे पर्स माझी आहे. तुमची आहे का नाही हो, हो. रिपोर्ट कुणी केलाय मी केला तुम्हाला चालतंय ना तिकडे पर्स मिळालेली चालेल. ए उठ निघ बघू. अहो सर निघ म्हणलं की निघायचं इथनं. अहो सर तो चोर आहे सर त्याने पर्स चोरली सर. नाही नाही चल थँक्यू महाराज येते. मला पर्स शोधू येत चल. महाराज महाराज लगा तू पाया पडलं पाया पडू नका. नाही लगा पाया तुम्ही पडू लगा काय म्हणजे तुमचं लगा कसलं भारी आम्ही येऊ बरं का दर्शनाला येऊ आम्ही या बिंदास आहे, काय प्रॉब्लेम नाही. बने सोडून यास चला. हा. डायरेक्ट देवळा म्हणजे घरी सोडायचं डायरेक्ट तिकडे सोडतो. घरी सोड नाही डायरेक्ट मला घरी नाही जायचंय. मग? मला मार्केटमध्ये जरा काम आहे. हो महाराज मला मार्केटमध्येच मला हात मारायचा असतो ना. मार्केटमध्येच माझा बिझनेस आहे ना. असं असं हा म्हणजे फक्त लवकर सोळा तर बरं होईल. गर्दीतच माझं काम जे काय होतं ते होतं. नाही ना महाराज काय काळजी करू लोक ए जा फटाफट सोडा जा फटाफट सोडा जाऊ दे वा वा भारी परफॉर्मन्स. काही वाक्य फारच कमाल होती. खूप भारी परफॉर्मन्स, मस्त परफॉर्म केलं. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा मंदार एवढ्या पायथ्याशी राहून एवढं जवळनं बघितलंयस तर मला सांग दिसतो कसा तो पांढऱ्या केसांचा का मिशीतल्या मिशीत हसणारा. म्हणजे एकदा कळलं कसा दिसतो की मग कशा पद्धतीने दर्शन घ्यायचं ते ठरवता येईल. चांगला होता विषय. श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली जी लूट सर्रास आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती भाष्य करणारं हे प्रहसन होतं. महत्त्वाचा विषय होता, चांगला विषय होता आणि चांगल्या सांघिक उत्तम सादरीकरणातनं तुम्ही तो मांडलात. मजा आली. सई इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. मस्त विषय होता. एकदम साधा सरळ सोपा विषय. तुमचं सादरीकरणही तसंच होतं त्याला साजेसं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान होते. मँडी मला तुझं हे कॅरेक्टर खूपच आवडतं त्याच्यामुळे फारच सुंदर केलंस. ट्विस्टही चांगला होता. पर्समध्ये काय काय होतं त्या लिस्टसाठी रायटर्सना खूप कॉम्प्लिमेंट्स. कारण खरंच पेनपासून ते सीम रेपरपर्यंत सगळं काही सापडू शकतं पर्समध्ये. सो मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा. तर मंडळी हास्याचे हे रंग असेच बहरत राहतील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.